स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आज आपण तो काय ट्रेंडिंग कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे। यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज लागणार आहे, CapCut आणि VPN। हे दोन्ही ॲप टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जातील, तो डाउनलोड करू शकता, सिम डाउनलोड करून घ्या। तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो सिंपली आपल्याला काय करायचं आहे, सिक्युअर VPNवरती क्लिक करून VPN इथे कनेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सिंपली CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सिंपली न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला मटेरियलची फाईल सिंपली अल्बममधून ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मटेरियलची फाईल ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि व्हिडिओ असे दोन कॅटेगरी बघायला मिळतील। तर सिंपली आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो काय बीट्सचा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून सिंपली ॲडवरती क्लिक करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला सिंपली काय करायचं आहे, व्हिडिओ फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला अशा प्रकारे झूम करून घेतल्यानंतर इथे आपल्याला बीट्स बघायला मिळणार आहेत। तर आता आपल्याला इथं थोडंसं पुढं हळूहळू जायचं आहे। इथे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड येईल आणि बीट 1 असं लिहिलेलं येईल। या स्टेजला आपल्याला येऊन सिंपली त्या लेअरला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढं जायचं आहे, आपलं जो काय बीट 2 येईल तिथे येऊन सिंपली लेअर स्प्लिट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढे जाऊन बीट 3ला आपल्याला सिंपली लेअर स्प्लिट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला ही लेअर जी काय तिथे स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर हे आपले बीट्स असणार आहेत। तर आपण अशा प्रकारे ते बीट्स ॲड करून घेऊया। तर सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपण जे काय ते व्हिडिओचं लेअर क्लिप केलेलं आहे स्प्लिट करून, तर त्या लेअरला क्लिक करायचं आहे। सिंपली आपल्याकडे खाली ऑप्शन्स ओपन होऊन जातील। इथं आपल्याला रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला मिळणार आहे। तर सिंपली आपल्याला अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून इथे मटेरियलची फाईल ओपन करून फोटोवरती यायचं आहे। आपल्याला कोणतेही एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी इथे हे इमेज घेतलेले आहेत, तर तुम्ही कोणतेही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। नंतर आपल्याला सिंपली इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, नंतर पुढच्या क्लिपला क्लिक करून पुन्हा तर रिप्लेसला क्लिक करायचं आहे। रिप्लेसच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला आपले जेवढे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला इथे रिप्लेस करून आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि ती इमेज आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आता आपण इमेजेस ॲड करून घेतलेला आहे, आपल्याला सिंपली सॉन्ग ॲड करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा साऊंड्सवरती क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथे आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनला इथे टच करायचं आहे। इथून सिंपली आपल्याला एक्स्ट्रॅक्टेड नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथून आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम साऊंड असं क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि आपल्याला सिंपली मटेरियलची फाईल ओपन करून जे काय आपलं बीट्सचा व्हिडिओ आहे त्याला क्लिक करून सिंपली इम्पोर्ट साऊंड ओनली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथून आपला साऊंड इथे इम्पोर्ट होऊन जाईल। आता आपल्याला सिंपली काय करायचं आहे, इथं जो काय आपला साऊंड इम्पोर्ट झालेला आहे सिंपली तशा प्रकारे इथे बघायला मिळेल, तो सिंपली प्लस चिन्हावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। इथं हा साऊंड ॲड होऊन जाईल। अशा प्रकारे साऊंड ॲड केलेला आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून पुढे आपल्याला इफेक्ट्स जो काय ते इथे ॲड करायला सुरुवात आपण करणार आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळेल की आपण जे काय 2 इमेजमध्ये स्प्लिट केलेलं आहे त्या स्प्लिटमध्ये आपल्याला एक व्हाईट बॉक्स बघायला मिळणार आहे। तर त्या व्हाईट बॉक्सला एकदा क्लिक करायचं आहे, आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील। तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी वाट बघून घ्यायचं, इफेक्ट लोड होण्यासाठी थोडीशी आपण वाट बघून घेऊया। तर इथं आपले इफेक्ट लोड झालेले आहेत। आता आपल्याला सिंपली इथं पुल इन नावाचं एक ट्रान्झिशन मिळेल, तर सिंपली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढच्या स्प्लिटच्या त्या बॉक्सवरती क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला ट्रान्झिशन ओपन करून कॅमेरावरती यायचं आहे आणि कॅमेरावरती येऊन सिंपली आपल्याला पुल इन नावाचं ट्रान्झिशन मिळेल, ते सिंपली आपल्याला ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे। असं आपल्याला टोटल जे काय आपले ट्रान्झिशन्स आहेत ते पुढं ॲड करत जायचं आहे। तर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं आपल्याला 0.03 सेकंदाचा जो काय आपला इथं बीट आहे, जे 0.3 सेकंदाचा जो काय बीट आहे, म्हणजे आपले जे छोटे जे काय आपले इमेजेस आहेत ते इथपर्यंत आपल्याला हा ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचा आहे। जिथून पुढे आपले मोठे इमेजेस चालवणार आहेत तिथं आपल्याला ट्रान्झिशन ॲड करायचं नाही, फक्त आपल्याला इथपर्यंतच, म्हणजे टोटल आपल्याला 7 ट्रान्झिशन्स ॲड करून घ्यायचे आहेत। 7 स्प्लिटला आपल्याला ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे। इथून पुढचं जे काय आपलं पहिले इमेज आहे त्या इमेजला क्लिक करून सिंपली आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं अशा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे। इथं आपल्याला इन आउट अँड कॉम्बो 3 कॅटेगरी मिळतील, तर आपल्याला कॉम्बोवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला कॉम्बोमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं स्वे आउट नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळणार आहे, तर सिंपली आपल्याला ॲड करून नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे। तर या इमेजला आपण स्वे आउट ट्रान्झिशन ॲड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सिंपली पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करून इथं इनमध्ये थोडंसं पुढे यायचं आहे। इनमध्ये ओपन करून इथं रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। नंतर पुढच्या इमेजला पुन्हा एकदा ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती येऊन स्वे आउट अँड ट्रान्झिशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे। त्याच्या पुढच्या इमेजला आपल्याला पुन्हा एकदा इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढच्या इमेजला आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती येऊन स्वे आउट ॲड करून घ्यायचं आहे।
त्याच्या पुढे जे काय आपली इमेज आहे त्याला आपल्याला पुन्हा एकदा रॉक व्हर्टिकली ॲड करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर म्हणजे आपले 0.9 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या टायमिंगच्या पुढे येऊन तिथनं जे काय आपली पहिली इमेज असेल त्या इमेजला क्लिक करून पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोमध्ये येऊन सिम्पली आपल्याला स्वे आउट एकदा ॲड करून घ्यायचं आहे. पुढच्या इमेजला आपल्याला रॉक व्हर्टिकली ॲड करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण हे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपला जो काही 10 सेकंदाचा बीट आहे त्याच्या पुढं आपल्याला एक 15 EF म्हणून असं एक झूम करून घेतल्यानंतर बघायला मिळणार आहे. तर 20 EF जे काय आपलं टायमिंग आहे त्याच्या पुढं आपल्याला जे काय ॲनिमेशन चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 20 EF पर्यंत हे ट्रान्झिशन असं थोडंसं झूम करून घ्यायच्यानंतर बघायला मिळेल. 20 EF पर्यंत ट्रान्झिशन हे ॲड करून घ्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला वेगळं ट्रान्झिशन ॲड करायचं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. पुन्हा कॉम्बोवरती यायचं आहे. इथं आपल्याला पुढे येऊन सिम्पली आपल्याला वेव आणि आपल्याला सिम्पली साईड नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे थोडंसं पुढे बघायला मिळेल. तर तो इफेक्ट सिम्पली आपल्याला शोधून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ओके करून घ्यायचा आहे. नंतरच्या पुढच्या इमेजला आपल्याला तो सिम्पली इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर असा आपल्याला थोडंसं पुढे हा इफेक्ट जो काय तो ॲड करत जायचा आहे. आपण स्वे आउट अशा प्रकारे म्हणजे जे काय आपलं आपण आत्ता इफेक्टचं नाव सांगितलेलं आहे वेव अँड साईड ते इमेज आपल्याला इथे ॲनिमेशन ॲड करत जायचं आहे. अशा प्रकारे आपण पुढे ॲनिमेशन ॲड करणार आहे. तर इथं आपण जे काय आपलं हे इमेज आहे इथपर्यंत हे ट्रान्झिशन ॲड केलेलं आहे. म्हणजे आपलं जे काय 10 EF म्हणजे आपलं जो काय 15 सेकंदाचा बीट आहे या बीटचे आपलं जे काय हे इमेज आहे इथपर्यंत आपण हे ट्रान्झिशन ॲड करून घेतलेलं आहे. तर आपलं जे काय 15 सेकंदाचं टायमिंग आहे ह्याच्या पुढं आपल्याला 10 EF पर्यंत आपल्याला हे इमेज बघायला मिळेल. इथपर्यंत ट्रान्झिशन आपण ते ॲड करून घेतलेलं आहे. आता इथून पुढच्या आपल्याला इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करून इथं इनवरती आपल्याला सिम्पली झूम वन नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. ते सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. पुढच्या इमेजला आपल्याला सिम्पली सेम ॲनिमेशन ॲड करत जायचं आहे. असं आपल्याला पुढे हे ॲनिमेशन ॲड करत जायचं. इथून पण आपले छोटे जे काय बीट्स आहेत ते छोटे होत आपल्याला हेच ॲनिमेशन ठेवत जायचं आहे. बघू शकतो की आपण झूम वन हे ॲनिमेशन कुठपर्यंत ॲड केलेलं आहे ते आपल्याला वरती बघायला मिळते. तर आपले जे काय 15 EF म्हणजे हे कुठलं टायमिंग आहे आपण ते बघू शकतो. म्हणजेच आपलं 18 सेकंदाचं जे काय टायमिंग आहे इथून पुढे आपल्याला 5, 10, 15, 20, 25 म्हणजे आपल्याला 20 EF पर्यंत यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला 25 EF एक पुढचं इमेज जे काय मिळेल ते इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती येऊन इथं पेंड्युलम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण 27 म्हणजे 18 सेकंदापर्यंत आलो 25 EF पर्यंत येऊन आपल्याला पेंड्युलम वन ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण पेंड्युलम वन ॲड केलेलं आहे. ह्याच्या पुढचं जे काय आपली इमेज त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या ॲनिमेशनला यायचं आहे. इथे येऊन कॉम्बोवरती येऊन थोडंसं पुढं स्क्रॉल करून आपल्याला इथं स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं एक ॲनिमेशन मिळणार आहे ते इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे. पुढच्या इमेजला क्लिक करून पुन्हा एकदा ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून फॉलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून पुन्हा एकदा ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती येऊन स्ट्रेच अँड डिझॉर्ट ॲड करायचं आहे. म्हणजे आपण स्ट्रेच अँड डिझॉर्ट ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा फॉलिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे एकाड एक फॉलिंग नंतर स्ट्रेच अँड डिझॉर्ट ॲड करत जायचं आहे. असं आपल्याला सिम्पली 10 EF पर्यंत म्हणजेच 23 सेकंदापर्यंत जे 10 EF आहे इथपर्यंत ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे. आता इथून पुढचे जेवढे आपले सगळे राहिलेले बीट्स आहेत तर त्या आपल्याला बीटला सिम्पली एक ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. तसं ते आपल्याला हे जे काय दोन्ही इमेजमध्ये स्प्लिट आहे त्या स्प्लिटला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे कॅमेरावरती क्लिक करून आपल्याला शेकी इनहेल नावाचं एक ट्रान्झिशन बघायला मिळेल तर ते ॲड करून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या इमेजला येऊन सेम आपल्याला त्या ट्रान्झिशनला क्लिक करून कॅमेरावरती येऊन शेकी इनहेल नावाचं एक ट्रान्झिशन आहे ते इथं आपल्याला पुढं बघायला मिळेल तर ते ॲड करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक जो काय आपल्या इथं शेवटपर्यंत जेवढे इमेज राहिलेले आहेत त्या प्रत्येक इमेजच्या दोन्हीमध्येच्या स्प्लिटला इथं आपल्याला शेकी इनहेल ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले हे इफेक्ट्स इथं ॲड झालेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे. तर आपलं जे काय आजचं PNG आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करायच्यासाठी आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपली जी काय मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करून सगळ्यात वरती आपल्याला एक PNG मिळेल ते डाउनलोड केलेलं आहे ते सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे PNG ॲड केल्यानंतर वरती स्क्रॉल करून इथं आपल्याला हे PNG इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याची लेंथ जी काय ती शेवटच्या बीटला वाढवायची त्यासाठी आपल्याला इथं समोर इथं एंडिंगवरती लॉंग प्रेस करायचं नंतर आपल्याला पुढंपर्यंत हे असं स्ट्रेच करत जायचं आहे. तर याची लेंथ आपल्याला एकदम जेवढे आपले बीट्स आहेत एकदम शेवटला जाऊन इथं यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या शेवटच्या इमेजला क्लिक करून एक्स्ट्रा जो काय आता PNGचा पार्ट राहिलेला आहे तो स्प्लिट करून कट करून घ्यायचा आहे. इथं आपण PNG ॲड केलेला आहे. तर बघू शकता की आपला आजचा व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा यासाठी आपल्याला इथे ॲडवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनावरती असं इथं करून घ्यायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.